हायकोर्ट एक्झामचा टायपिंगचा होता इथं पेपर आणि त्या पेपरमध्ये अनेक विद्यार्थी बसले आहेत. तर त्याच्यापैकी फक्त एक विद्यार्थी, माझ्या हॉलमधला फक्त एक विद्यार्थी पास झाला आहे, बाकी सगळे फेल झालेले आहेत. याचं कारण कशामुळे झालेलं आहे तर प्रत्येकाला कोणालाही कीबोर्ड व्यवस्थित भेटलेलं नाही. मॅक्झिमम पोरांना कीबोर्ड खराब असलेले किंवा जाम होणारे, की अगोदर आम्ही प्रॅक्टिस करतो तेव्हा स्लो मारतो तेव्हा ठीक, पण जेव्हा आम्ही ॲक्च्युअलमध्ये पॅसेज मारायला जातो स्पीडमध्ये मारतो तेव्हा ते कीबोर्ड जाम झालेले. आणि यांचा यांचा PC Windows 7चा आहे आय गेस, त्यामुळं ते मध्येच लोड खात होता आणि स्क्रोल करायला गेलो तेव्हा स्क्रोल होत नव्हता. आणि हे सगळं प्रकरण आम्ही तिथल्या मॅनेजमेंटला सांगितलं तेव्हा त्यांनी तोंडी मान्य केलं आहे की हा झालेली आहे, काहीतरी झालेलं आहेच, पण त्यांनी लिहून द्यायला तयार नाही. आणि आम्ही जेव्हा सांगितलं की आम्हाला ही परीक्षा मान्य नाही, आम्ही सही करणार नाही, तेव्हा आमच्यावरती दबाव आणला गेलं. आम्हाला अरेरावीपणे बोलून, आमच्यावरती दबाव आणून, आम्हाला डोळे काढून बोलून जज साहेबांनी आम्हाला आमच्यावरती दबाव आणून आणायचा प्रयत्न करून आमच्याकडून सही घेतलेली आहे की परीक्षा झालेली आहे, पण आम्हाला ही परीक्षा मान्य नाही. आम्ही परीक्षा दिलेली आहे पण आमच्यासोबत आम्हाला फेअर चान्स भेटलेला नाही, त्यामुळे आम्हाला ही परीक्षा मान्य नाही. परीक्षा कॅन्सल करा, कॅन्सल करा.